कर्व्यांना असं वाटलं होतं की असे उद्योग करून ते मम्माची मर्जी संपादन करतील, पण तसं काही झालं नाही. माझ्या मम्मानी हकलून लावलंय त्यांना. आर्यन सुद्धा म्हणत होता की तुमचा तो कर्वे नावाचा कोणी मित्र आहे त्याच्या. कर्वे माझा मित्र नाहीये, कळलं? म्हणजे तुम्ही त्याला ओळखता तर? काका अरे तूच म्हणाला होतास ना ऑफिस मध्ये येताना घेऊन येशील म्हणून. विसरलास? काही दिवसांसाठी मी कदाचित रमावतीला जाईन. एकटीच जाणार आहेस तू? जानकी पण असणार आहे सोबत. या खेळाची पुढची इनिंग रमावतीलाच. रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. गणेश, अरे असा का उभा आहेस तिथे? अरे काय झालं? अरे रडतोयस का तू? काय झालं सांगशील की नाही? गणेश, अरे बोल ना. आत्याबाई, ताईने. काय झालं जानकीला? अरे बोल ना. मारलं का तिने पुन्हा तुला? बोलली तुला काही? अरे बघ काय झालं? आत्याबाई, ते ताई बघा ना. गणेश, अरे असं काय हा मुलगा? गणेश, ए गणेश, गणेश, ए गणेश, गणेश, ए गणेश, ए गणेश. अरे असा एकदम निघून काय आलास बाळा? काय झालं ते सांग ना. गणेश, Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Atya. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Atya. Happy birthday to you. काय वाटपणा रे हा? रट्टे दिले पाहिजेत एकेकाला. नो प्रॉब्लेम्स. आधी केक कापूया, केक खाऊया आणि त्याच्यानंतर मग तुझे रट्टेही खाऊया. चला चला, काप ना काप ना. पण जरा दमानं हा. केक आहे म्हणून मनाला वाटेल तेवढं चेपू नका. आज मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. एरवी कुठे ऐकता? अरे एक मिनिट. आजच्या दिवशी मला भांडणं नाही आहे. नाही रे. अरे नरसिंहा, तू सुद्धा यांना सामील झालास. आणि ही टोपी काय घातली जशी कोणी पाहिलं तर काय म्हणेल? काय म्हणतील? हेच म्हणतील ना की एरवी इतरांना टोपी घालणारे नरसिंहराव आज स्वतःच टोपी घालून फिरतात. आणि काही का म्हणेना, आपल्याला काय घेणं देणं आहे आतेबाई? हे बघ, मला फक्त एवढंच माहिती आहे, मी बाहेर काहीही असलो, कितीही मोठा असलो तरी तुझ्या पुढे लहानच आहे. ए बास, आता भाषण खूप झालं, आधी केक कापूया. हो आत्याबाई, कापा ना. तू सुद्धा नाही करे. असं फसवतात काय म्हातारीला? आत्याजी, एका दमात विजल्या पाहिजेत. ए पण आधी या मेणबत्त्या काढा बाबा. मी नाही फुंकणार त्या. अरे आनंदाच्या प्रसंगी ज्योत पेटवायची संस्कृती आहे आपली, विजवायची नाही काही. ओ माय गॉड, कल्चरल कॉन्फ्लिक्ट. मी सुद्धा आत्याबाईंच्या साईडचे. हा, बघा, कोण कोणाच्या बाजूचं आहे वगैरे ते सगळं बाजूला राहू द्या. तिला नाही ना फुंकायच्यात. काढ आत्या, काढ काढ काढ. ए हातात घेते. चल 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 काढ. हा, आता झालं का आत्या? आता कापशील का? हा आत्या, उचल ती सुरी.
हा, एक घाव दोन तुकडे, त्यातला एक तुकडा माझा एकट्याचा आणि मग बाकीचा माझा. आत्या, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आत्या, हॅपी बर्थडे टू यू. काय होतंय? खरंच जानकी अगदी लहान झाल्यासारखं वाटतंय मला. अजून लहानच आहात तुम्ही, बाळासारखे. त्याच्यासारखा थट्टेपणा करता कधी कधी. आज काय बायकोनं नवऱ्याच्या उखाळ्या पाखळ्या काढण्याचा दिवस आहे का? दिवस कसला? दिवस संपला होता, रात्र झाली, 12 वाजून गेले म्हणून तर केक कापला ना. तेच म्हणतोय मी, एवढी छान रात्र सोडून तू उगीच काहीतरी काय बोलतेयस? कोणी पाहिलं तर? कोणी आलं इकडे? सगळ्यांनी मस्त केक चेपलाय, घोरतायत सगळे. तुम्ही नाही पोटभर केक खाल्ला? ते केकचं जाऊ देत, त्यापेक्षा एक गोड डिश आहे खायची अजून. कोणती? हा काय प्रश्न झाला का जानकी? अगं ती डिश माझ्या समोर आहे. चला, काहीतरीच. मी जाते, मला काम आहे. काही कामं नाही आहेत तुला, कुठेही जाऊ नकोस, थांब इथेच. पण खरंच जानकी, तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आज तू जे काही केलंयस, पुन्हा सगळं घर हस्त झालं, सगळ्यांना एकत्र आणलंस तू. मी एकटीने काही नाही केलं. माझ्याबरोबर गण्या होता, अमृता होती, वामनदादा होते. आमची टीमच होती. आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की आत्याबाईंना ते सरप्राईज द्यायचं म्हणून. मी तुम्हाला सांगू, वामनदादा आणि गण्या तर आत्याबाईंना 2-3दा सांगणार सुद्धा होते. त्यांना थांबवता आमची पुरे वाट लागली होती. मग मी आणि अमृताने ठरवलं होतं की त्यांना. एक मिनिट, मला ही साठा उत्तराची कहाणी तुझ्या तोंडून ऐकायला खूप आवडेल. पण हे दिवे मालवल्यानंतर मग तू जे आणि जेवढं ऐकवशील तेवढं सगळं ऐकेन. चला काय. अरे बाबांनो, तुम्ही का सगळेजण असे नारायणरावाला मारायला आलेल्या गार्द्यांसारखे? एक, 2 साडेमाडे 3. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आत्याबाई, हॅपी बर्थडे टू यू. आता रात्री झाला तर सगळा केक बिक कापून, आणखी काय आता? हे बघ आत्या, तुझा वाढदिवस आहे, आम्हाला आनंदात साजरा करायचा आहे. आम्हाला हवा तसा करू दे, तू फक्त साजरा करून दे म्हणजे झालं. हो आत्याबाई, आणि आज संध्याकाळी आहे ना? हा, अरे बोलू दे की त्याला. आता आणखी कसलं सरप्राईज झालंय बाबा? काही नाही ग, उगाच काहीतरी बोलतोय. आता आज संध्याकाळी जानकी आपल्याला सगळ्यांना नाच करून दाखवणार आहे. हे सरप्राईज ठेवायचं होतं, सांगून टाकलं यांनी. वामन काका. नाही, हे कधी ठरलं? अरे मी काही नाचबीच करणार नाही, आताच सांगते. जानकी अगं, तू खूप छान नाचते असं गण्याने सांगितलं आम्हाला.
खण्या तुम्हाला बाहेर भेट मग दाखवतो मग मी. आता यात काय चुकीचं बोललो मी? आपल्या जुन्या शाळेच्या गॅदरिंग मध्ये नाही का तू डान्स केला होतास? नाच रे मोरावर केला होता. जानकी तू एकदम पिसारा वगैरे लावून नाचली होतीस. नो प्रॉब्लेम्स वी कॅन अरेंज पिसारा टू. एक काम करूया, जानकीचा आणि अहिल्याचा अशा दोघींच्या नाचाचा एक असा जुगलबंदीचा कार्यक्रमच ठेवूया. काय त्या हा नाहीतरी अहिल्याला नसलेला पिसारा फुलवून नाचायची सवय आहेच. होऊन जाईल. वामन, आत्याबाई तुम्ही यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. मी काही नाचबीज करणार नाहीये. ते शाळेतलं शाळेमध्ये कळलं. आणि तसे आता मी किल्लेदारांची मोठी सून आहे. मोठ्या सुनांना शोभतं का असं काही कळलं नाही का? असं कोणी सांगितलं तुला? आपली कला चार भिंतींच्या आत दाखवायला किल्लेदारांच्या सुनांना कोणी नाही म्हटलेलं नाही काही. येस. तुम्ही सुद्धा आत्याबाई. घ्या बघा. चला आता मी निघतो, मला उशीर होतो आहे. संध्याकाळी लवकर येईन, मज्जा धमाल करूया सगळेजण. ओके. आणि आत्या पुन्हा एकदा मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. अशीच मोठी हो. चला चला आता परम आदरणीय वामनराव किल्लेदार यांना निरोप द्या. टाटा बाय बाय. बाय. चला बाय. चला आता तुमचे सुद्धा भूतावळ हालू दे इथून. अरे माझं जप व्हायचं आहे अजून बाबा. हो निघतो. कोण ना? तूच चाललाय. एक म्हणजे झालं तुझ्या डान्सची प्रॅक्टिस आहे ना तुझं. मी असं काही करणार नाही. अशी काय तुला विचारलंय कोणी तुला नाच? देवा, हे घर असंच हसतं खेळतं ठेव रे बाबा. कोण? हॅलो आई, मी जानकी बोलतीये. जानकी, अगं पुरी कशी आहेस? बरी आहेस ना व? मी एकदम मस्त. तू कशी आहेस? आम्ही बरे आहोत, नेहमी सारखंच. आज लई खुशीत दिसतीय. अगं आवाजावरनं कळते की. मग आज आत्याबाईंचा बर्थडे आहे ना. काय ती? बर्थडे. अगं म्हणजे वाढदिवस. तो पण 75वा. अगं होय की. अगं हा तसमदीकडे बोर्ड लागले आहेत. अगं ही सांगत होती. अगं जानकी, माझ्याकडनं आत्याबाईंना शुभेच्छा सांग हा. मी का सांगू? तूच सांग ना फोन करून. अगं असं नाही. मी येणेच ना त्यांची. कर त्यांना फोन, त्यांना पण बरं वाटेल. बरं बरं. अगं तुला मी वेगळं सांगायला फोन केला होता. उद्या मी गण्या आणि अमृता येतोय. कुठं? कुठं म्हणजे काय? रमावतीला. आता ग बया. अगं राहायलाच येत आहे ना व? चांगली तूप रोटी खाऊ, दष्टपुष्ट वणी, मग मुंबईला परत येऊ. बरं या वाट बघती या. उद्या निघताना मग फोन करते. हा गण्या बरं आहे ना व? त्या टोण्याला काय धाड भरलीये, टुणटुणीत येतो. उद्या करते मग फोन. हा हो ठेवते. हा. आत्याबाई, वाढदिवसाच्या, विशेष करून 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. अहो या पोराने उगीच घाट घातला हो, नाही तर माझ्या लक्षात सुद्धा नव्हतं. आणि हे काय वागणेस? हो आता भेटवस्तू स्वीकारायचं वय आहे का माझं? आता जायची तयारी ठेवायची. या सगळ्या गोष्टीतून जीव काढून घेता आला पाहिजे. हो, असं काय बोलताय आत्याबाई? अजून भरपूर वर्ष जगायचंय तुम्हाला. वागणेस, तुमच्यासारख्या हिशेबी माणसाने इतकं बेहिशेबी बोलावं? आणखी किती आता? फार फार तर 3-4 वर्ष. आत्याबाई, निदान आजच्या दिवशी तरी नका ना बोलू असं. त्याचं काय वागणेस? त्या विधात्याने की नाही आपल्याला प्रत्येकाला काहीतरी काम देऊन खाली पाठवलेलं आहे. ते काम झालं की जायची तयारी करता आली पाहिजे. अहो, पण तुमचं काम संपलंय कुठे? काय उरलंय आणखी? या तिन्ही मुलांना मोठं केलं, वाढवलं. काही जण आता आपल्या पायावर उभी आहेत. नात पाहिली. मध्ये अमृताच्या बाबतीत जे काही झालं त्याने हादरले होते मी. पण आता हळूहळू तिचं आयुष्य लागेल मार्गी. हा आता नरसिंह आणि जानकीचं
बाळ पाहून जाता आलं असतं तर पाहिलं पाकनीस, हे असं आहे बघा, मोहपाशातून काही सुटता येत नाही माणसाला. पाकनीस, आत्याबाई, जन्मदात्या आईचा चेहरा नीटसा आठवत नाही. जेव्हा जेव्हा हा शब्द डोळ्यासमोर येतो तेव्हा तेव्हा फक्त तुमचीच मूर्ती डोळ्यासमोर येते. त्या एकलव्याने जसं द्रोणाला गुरु मानलं होतं ना, तसंच माझं आहे. तुम्ही माना किंवा नका मानू, पण माझ्यासाठी तुम्हीच माझी आई आहात. आणि या लेकराला त्याच्या आईची अजूनही खूप गरज आहे. पद्माकर, अरे असं रडतोस काय लहान मुलासारखा? अरे तुझं आणि माझं गेल्या कित्येक जन्माचं नातं असलं पाहिजे बघ. या रक्ताच्या 3 मुलांपेक्षा सुद्धा कित्येक वेळा मला तुझा आधार जास्त वाटतो. आता डोळे पुसा बरं. खूप दिवसांनी जुना पद्माकर भेटला, बरं वाटलं. पण या घराला वाकनिसांची जास्त गरज आहे. होय आत्याबाई, येतो मी. आत्याबाई, दुधी हलवा आणलाय, तुम्हाला आवडतो ना? अरे वा, बघू. आता अगदी सगळ्यांनी बडदास्त ठेवली आहे माझी. देवा, माझा वाढदिवस रोज येऊ दे रे बाबा. आत्याबाई, तुमची सेवा करण्यासाठी तुमचा वाढदिवस असण्याची काही एक गरज नाही आहे मला. पण तुम्हालाच आवडत नाही म्हणून. आता हे कोणी सांगितलं तुला? 10 वर्ष झाली आहेत माझ्या लग्नाला. 10 वर्षात एवढं तरी कळतं ना? अहिल्या, तू समजून घेत नाहीयेस. माझ्या 3ही सुनांपैकी मी स्वतः निवड करून आणलेली सून तूच आहेस. परशु आणि सुमित्राचं लग्न कसं झालं तुला माहितीच आहे. आणि जानकी. जानकी काय? तिची निवड तुम्ही नाही केली? अगं काय बोलतेस तू अहिल्या? तुला तर माहितीच आहे की जानकी आणि नरसिंहाचं लग्न हा एक अपघात होता. आता आयत्या वेळेला तो राजन मांडवात आला नाही म्हणून. माहिती आहे मला. जाऊ दे ना, मुद्दा तो नाहीच आहे. मुळे सांगायची गोष्ट एवढीच की माझं तुझ्यावरही तितकंच प्रेम आहे. आता तुला त्याची जाणीव नाही आहे एवढंच. हो, ही सुद्धा माझीच चूक म्हटली पाहिजे. अहिल्या, जाऊ द्या ना आत्याबाई, आज खरंच असले विषय नको. आज किती चांगला दिवस आहे. बरं, हलवा कसा झाला सांगा ना. वा, फारच छान झालाय. असा जरा नेहमी स्वयंपाक करत जा. छान चव आहे हा तुझ्या हाताला. अगं नवरा मोठीत राहील चांगलं खाणं खाऊन. आत्याबाई, त्यासाठी स्वयंपाक करून खायला द्यायची काय गरज आहे? बरं आत्याबाई, आज राधिका येते. हां, राधिका? हो 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 हो, तुझी ती बहीण नाही का? अगं मग पांडूला सांगून गेस्ट रूम तयार करून घेतलीस का? आत्याबाई, हा बघ आलाच पांडू. पांडू, अरे त्या ताई येणार आहेत, त्यांच्यासाठी आपली गेस्ट रूम तयार करून ठेवायची. आई आलेत. तेच सांगायला आलो होतो. काय? कसं शक्य आहे? ती रात्रीच्या फ्लाईटने येणार आहे. एक मिनिट, तू कोणत्या ताईबद्दल बोलतोयस? सुमित्रा ताईंबद्दल. जानकी वहिनी घेऊन आल्यात.
सुमित्रा सुमित्रा आली आहे हो तुला माहिती होतं हो आलेच मी आता तोंड गोड करण्यासाठी यांना हलव्याची काय गरज आहे? लाडाची माणसं आली आहेत ना. आत्याबाई बघा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला कोण आलंय. अगं अगं